धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। तर जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणणारे जे भुजबळ होते ते सुद्धा कोर कमिटीमध्ये आहेत। संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय यासाठी या कोर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून या संदर्भात माहिती दिली आहे। 7 जणांच्या कोर ग्रुपमध्ये अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आहेत। सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे सुद्धा या समितीचे सदस्य आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होतीये, मात्र असं असताना दुसरीकडे अजित पवार मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। काल झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची पाठराखण केली होती, पण पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांना स्थान देऊन विरोधकांना योग्य तो संदेश देणारं उत्तर आता दिलेलं आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण बघतोय की वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी होतीये, पण दुसरीकडे ही एक बढतीच मिळालेली आहे, कारण या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आलंय। यामिनी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये याच्यापूर्वी म्हणजे ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली, अजित पवारांना वेगळा निर्णय घेतला, त्यानंतर प्रामुख्याने 3च नेत्यांचे काही निर्णय आहेत ते घेताना पाहायला मिळत होते आणि त्यामुळे इतर नेत्यांची नाराजी होती। त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघच निर्णय घेत आहेत आणि बाकीची जी कोर कमिटी आहे यांना संधीच दिली जात नाही, अशा पद्धतीची टीका जी आहे ती सातत्यानं अंतर्गत होताना आपल्याला पाहायला मिळत होती। अनेक महत्त्वाच्या नेत्यांना नाराजी देखील व्यक्त केली होती। कदाचित हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची एक लिस्ट आता आपल्या हाती लागलेली आहे। याच्यामध्ये ह्या 3 महत्त्वाच्या नेत्यांशिवाय छगन भुजबळ, दिलीपरावजी वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे। यातली महत्त्वाची बाब अशी आहे, एकीकडे धनंजय मुंडेंच्या मागे शुक्ल कास्ट लागलेला आहे, मोठ्या प्रमाणात टीका होते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, मात्र दुसरीकडे पक्षाने त्यांचं कुठेतरी एक पाठबळ वाढवण्याचा प्रयत्न केलाय, पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांना थेट बढती दिल्याचं पाहायला मिळत आहे। यासोबतच दुसरं महत्त्वाचं नाव छगन भुजबळ, जे माजी मंत्री आहेत, ज्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांची नाराजी पाहायला मिळाली आणि कुठेतरी मंत्रिपद मिळत नसेल तर ज्या नाही चायना वहा नाही रहना अशा पद्धतीची थेट भूमिका त्यांची पाहायला मिळाली होती। त्यांची देखील नाराजी कुठेतरी दूर होते का अशी या निमित्तानं शक्यता वर्तवण्यात येते, कारण 2 दिवसांपूर्वी छगन भुजबळांना माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं की अजित पवारांचा मला फोन आला होता आणि त्यांना दिलगिरी देखील व्यक्त केली होती। त्यामुळे आता छगन भुजबळ ॲक्टिव्हली काम करणार का आणि या संघटनेमध्ये पुन्हा एकदा ॲक्टिव्हली आपल्याला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण छगन भुजबळ यांचं देखील नाव या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी निलेश, तुम्ही असे सोबत राहा। अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, अगदी सकाळी सकाळी बातमी होती की पाठराखण केलेली आहे धनंजय मुंडेंची आणि आता आपण बघतोय की एकीकडे राजीनाम्याची मागणी होते, दुसरीकडे ही कोर कमिटी आहे, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना स्थान दिलं जातं। त्याच वेळेला की याच्या आधी ज्या वेळेला वारंवार नाराजी ज्यांनी व्यक्त केली आहे त्या भुजबळांना सुद्धा कोर कमिटीमध्ये स्थान देण्यात आलंय। नाही, कुठेतरी मला असं वाटतंय की आता राष्ट्रवादी पक्ष खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात वादविवाद होताना दिसतंय। आताच्या घटकेला मला हा जो त्यांनी जो निर्णय म्हणजे तुझी एक प्रेस नोट आली आहे त्याच्यात मी बघते की पक्षाची संघटन बांधणे, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासासाठी म्हणजे मला खरंच कळत नाही ही सगळी मंडळी जनविकास काय करणार आहेत। म्हणजे आता बीडचा झालेला विकास गेल्या 10 वर्षातला आपण बघितला, बीडमध्ये झालेली दहशत देखील आपण बघितली आणि असं असताना हे जनविकासासाठी ही 7 मेंबर्सची आता कमिटी बनवली आहे, ज्याच्यात अगदी छगन भुजबळ सगळे महारथी आहेत आणि त्याच्यात म्हणजे आताच्या घटकेला धनंजय मुंडे यांचं नाव देखील घातलं गेलंय। याच्यावरनं तुम्हाला जे उखाडायचंय तुम्ही उखाडा, तुम्ही आंदोलनात करा, मोर्चे काढा, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला जे करायचं आम्ही करणार, हे असं याच्यात स्पष्ट दिसतं। अगदी अंजली ताई, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। तर आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सुद्धा याविषयी अधिकची माहिती देत होते। निलेश, तुमचे सुद्धा आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।